Okay, previous lecture we start the safety management and we taken the different types of accident, types of industrial accident. Okay, they are given a different types of effect of industrial accident on society also, and we also complete the different types of causes. Means which types of causes, like accident because of worker, accident because of management, accident due to layout or design of working place, because of natural desire. Okay, this is the causes of accident. Last lecture we cover the all types of accident also. Now next point is a types of industrial action. First is a machinery and second one is a non-machinery. Okay, last lecture, previous lecture we completed the different types of personal protective equipment. Which types of equipment are like a earplug, dust respirator, then ether aprons, safety belts, helmets, then the hand gloves, cotton gloves, rubber hand gloves, electrical shock resistance gloves, protective barrel creams, then gum boots. This is the different types of personal protective equipment. And next one is the types of industrial accident. This accident happens because of insufficient safety क्रिएट होता जे इनसफिशियंट सेफगार्ड म्हणजे आपल्याला जे सेफ्टी गार्ड दिले असतात ते मिनिमम असतात. Then can be reduced with the help of safety procedure, belts, gear, etc. should be covered with the करतो कटिंग करतो रोटेटिंग पार्ट असतात. कटिंग मशीन असेल तर ऑलरेडी बेल्ट पुली अरेंजमेंट असेल, मग ते बेल्ट पुली अरेंजमेंट असते त्याच्यावर कव्हरिंग केलेलं आहे किंवा नाही, का जे पुली बेल्ट हे ओपन आहे. ओके, हे आपल्याला accident means can be reduced with the help of safety procedure, belt and gear, etc. should be the cover with the safeguard. Means simply machines आहे. सपोज फॉर एक्झाम्पल लेथ मशीन आणि तुमचं सीएनसी मशीन असेल, तिथे सपोज आपण ड्रिलिंग कटिंग करतो. ड्रिलिंग कटिंग करत असताना जो रोटेटिंग पार्ट असतो म्हणजे तिथे आपण काय यूज केलेलं असतं, बेल्ट आणि पुली अरेंजमेंट. तिथे बेल्ट आणि पुलीला जर सेफ गार्ड यूज केले असेल ते ऍक्सिडेंट जे मशीनवरचे ऍक्सिडेंट हे अवॉइड केले जातील. बट अनदर केस, जर त्या बेल्ट आणि पुलीला कोणत्या प्रकारचं कव्हर नसेल तर तिथे त्या मशिनरीवर कोणते पण ऍक्सिडेंट होऊ शकतात त्या वर्कर सोबत. दॅट इज द मशिनरी ऍक्सिडेंट. अनदर वन इज अ नॉन मशिनरी ऍक्सिडेंट. देर आर many reasons because of accident may be occur in a industry. Simply non-machinery accident means they are a age of person, simply that age of person, work experience, atmospheric condition कोणत्याही प्रकारचं शकतो. सेकंड थिंग इज नॉन मशिनरी ऍक्सिडेंट मीन्स सिंपल से एज ऑफ पर्सन. एज ऑफ पर्सन मी सपोज एखादा पर्सन असेल त्याचं एज कंप्लीट झालेलं असेल, सपोज तो जास्त एजचा असेल, 55 57 एजचा असेल किंवा 60 एजचा असेल, तो त्या मशीनवर वर्क करत असेल तर त्याच्या एज प्रॉब्लेममुळे तिथे ऍक्सिडेंट क्रिएट होऊ शकतो. वर्क एक्सपिरियन्स, जर मिनिमम एक्सपिरियन्स असेल त्या मशीनच्या वर्क रिलेटेड, सपोज न्यू मेंबर्स आपण कंपनीमध्ये तिथे प्लेस केला त्या मशीनवर, त्याच्याकडे मिनिमम एक्सपिरियन्स असेल त्या मशीनवर वर्क करण्याचा आणि तो मेंबर तिथे वर्क करत असताना काही ऍक्सिडेंट क्रिएट होऊ शकतो. तो कशामुळे होऊ शकतो, वर्क एक्सपिरियन्स त्या मशीनच्या रिगार्डिंग मिनिमम असल्यामुळे. थर्ड वन इज अ फिजिकल कंडिशन. ओके, त्या पर्सनची फिजिकल कंडिशन मीन्स जो पर्सन असेल त्याचा एज असेल, एजनंतर त्याचा काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, त्या हेल्थ प्रॉब्लेम रिगार्डिंग सुद्धा ती फिजिकल कंडिशन स्टेबल आहे किंवा नाही, त्यामुळे सुद्धा ऍक्सिडेंट हे क्रिएट होऊ शकतात. रेट ऑफ प्रोडक्शन, सपोज कंपनी 8 अवरचे 3 शिफ्ट मध्ये वर्क करता, टार्गेट असेल 800 रिंग्स, बट आपल्या कंपनीचं प्रोडक्शन रेट हा वाढवला असेल 900 रिंग्स, 1000 रिंगचं प्रोडक्शन असेल, तर ऑटोमॅटिकली तो वर्कलोड त्या वर्करवर येतो. त्यामुळे रेट ऑफ प्रोडक्शनमुळे पण नॉन मशिनरी ऍक्सिडेंट हे क्रिएट होऊ शकतात. आणि ऑल्सो विच लास्ट पॉइंट इज ऍटमॉस्फेरिक कंडिशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्पली आपण ज्या प्रोडक्शन लाईन ज्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करतो, आपल्यावर जे स्ट्रेस असेल, आपलं जे वर्कलोड असेल, त्याच्या कंडिशनमुळे पण आपल्यासोबत ऍक्सिडेंट हे क्रिएट होऊ शकतात. म्हणजे दॅट इज द another things for the atmospheric condition. Okay, we complete the types of industrial accident, machinery and non machinery.
Simply, machinery is the using a safety procedure in a belt and gear means a safeguard. Simply machine जे असतं त्याच्यावर safeguard पाहिजे, त्याला आपण machinery accident म्हणतो. पुली आणि तुमचा बेल्ट असेल त्याला safeguard पाहिजे machine वरती, that is the machinery accident. And second one is a non-machinery means age of person, work experience, physical condition, rate of production and atmospheric condition. This is a different way of the non-machinery accident. Now we discuss the general safety. What is the general safety norms for any industrial unit and preventive measures? Okay, last lecture also we discuss the safe lifting. They are how to lift any weight. म्हणजे सपोज कोणतं पण वेट असेल त्याला लिफ्ट कसं करायचं. आपण लिफ्ट करताना त्याच्या प्रोसिजर असतं. जर आपण लिफ्ट करताना त्या प्रोसिजर यूज केला नाही, त्या प्रोसेसनुसार जर ते आपण लिफ्ट केलं नाही तर फिजिकल काही आपल्या जो वुमन बॉडी असते वर्कर असेल त्याच्या फिजिकल कंडिशनवर इफेक्ट होऊ शकतो. सो वी आर युजिंग धिस टाइप ऑफ प्रोसेस फॉर सेफ लिफ्टिंग. ओके, स्टँड क्लोज टू द लोड. स्टार्टिंगला स्टँड क्लोज टू द लोड म्हणजे त्या ऑब्जेक्ट असेल ज्याचं वेट असेल ते लिफ्ट करण्यासाठी आपण त्याच्या क्लोज गेलं पाहिजे. दॅन बेंड युअर नीज, आपण नी बेंड केलं पाहिजे, नॉट युअर बॅक, बॅक बेंड करायची नाही. देन थर्ड इज लेट युअर लेग डू द लिफ्टिंग. ओके, आपल्या जे लेग्स असतील त्या लेगने ते लिफ्ट केले पाहिजे. गेट हेल्प विथ द हेवी और लोड्स, यूज द राईट टूल्स. ओके, या प्रकारे आपण त्या लिफ्ट असतं म्हणजे जे पण वेट असतं आपण ते वेट कंपनीमध्ये लिफ्ट करतो. जो पण वर्कर असेल ते लिफ्ट करत असताना काही सेफ्टी फीचर असतात, जे सेफ्टी नॉर्म्स असतात, त्या सेफ्टी नॉर्म्स नुसार आपण त्या यूज केल्या पाहिजेत. म्हणजे वेअरिंग ऑफ सेफ्टी गिअर्स बाय ऑल द एम्प्लॉईज इज मस्ट. मीन्स मेक यूज ऑफ सेफ्टी क्लोथ. ओके, विच टाइप्स ऑफ सेफ्टी? सेफ्टी ग्लोव्स, सेफ्टी ग्लासेस, दॅट इज वर्कप्लेस. ओके, त्या वर्कप्लेसवर सेफ्टी ग्लोव्स आणि ग्लासेस यूज केले पाहिजे. Employees are not supposed to wear the loose clothing, jewelries while they are not working near around the machine. Okay, simple आहे. मशीन मध्ये काही रूल्स असतात. सपोज त्या मशीन वर्क करत असताना तिथे सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी ग्लोव्स यूज केले आणि अवॉइडिंग ज्वेलरीज, म्हणजे जो पर्सन असेल त्याच्या ज्वेलरीज असतील. ओके, आपण म्हणू शकतो रिंग्स असेल किंवा ब्रेसलेट असेल, ह्या गोष्टी असतात, ह्या अवॉइड करायला सांगते कंपनी. कारण की मशीन वर्क करत असताना माइंड डायव्हर्ट झालं नाही पाहिजे आणि जे सेफ्टी नॉर्म्स आहे कंपनीचे त्यानुसार त्या मशीनवर ग्लोव्ज, हेल्मेट, कॅमेरा हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते सेफ्टी वेअर केल्यानंतर त्या मशीनवर त्या पर्सननी वर्क केलं पाहिजे असे कंपनीचे रूल्स असतात. ऑल्सो व्हाईल वर्किंग अराउंड द मुव्हिंग मशिनरी एम्प्लॉईज नीड टू टाईड देअर लॉंग हेअर टू अवॉइड इट. सिम्पली काही मशीन असे असतात की काही मेंबरचे वर्करचे हेअर म्हणजे जे केस हे लॉंग असतात, ते लॉंग असल्यामुळे काही मशीन असे असतात की तिथे ऍक्सिडेंट क्रिएट होऊ शकतो, त्यामुळे त्यांना ते कट करावं लागतं. देन फ्रॉम फॉलिंग फॉरवर्ड टू गेट द कॉस्ट कॅश बाय द मुव्हिंग मशीन. ओके, दिस इज अ डिफरंट टाइप्स ऑफ rules in a industry. So carrying the load, this is another example how to carry the load. Load the means hold the load close so you can see over it. Keep the load balance, avoid twisting the bodies, watch out for the pinch point and face the way you will be moving. Okay, this is a safety lifting conditions. Another example also given, safe lifting. Okay, बघा इथे दिलेले की सेफ लिफ्टिंग कोणत्या प्रकारे आपण वेट लिफ्ट केले गेलं पाहिजे त्यासाठी काही इथे इमेज दिलेले आहे. ओके, स्टार्टिंगला एक इमेज दिलेली बघा, सेकंड इमेज दिलेली आहे. म्हणजे कोणतं बी लोड असेल तो बॅलन्स कसा केला पाहिजे. इथे दिलेले 200 lbs and this is another side is a 440 lbs. Okay, means lever effect can magnify weight by the factor up to the 10. म्हणजे कोणतं वेट आपण जेव्हा बॅलन्स करतो, लिफ्ट करतो, त्याच्यासाठी काही प्रोसिजर असतात आणि काही रूल्स असतात, म्हणजे नॉर्म्स असतात कंपनी, त्यानुसारच आपण ते सेफ्टी गार्ड म्हणून यूज केले गेले पाहिजे. ओके, बघा जे वेट लिफ्ट केले, त्या वेट लिफ्ट केल्यामुळे आपण बघितलं की ते जे वेट लिफ्ट करायचं असेल तर ते आपल्या नीजवर, ज्या आपल्या नीज असतील, लेग्स असतील, त्या लेगवर, नीजवर आपण ते वेट रेस्ट करून आपण ते लिफ्ट केलं गेलं पाहिजे. या प्रकारे जी इमेज शो केलेली आहे, या प्रकारे जर वेट आपण बॅकनी जर लिफ्ट केलं तर आपला बॅक पेन होऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या नीज अँड लेग हे यूज करून ते वेट लिफ्ट केलं पाहिजे. ओके, then examples, they are given different types of hazards and risks. Okay, means minor risks means injury means cut, irrigations, major burn,
fractures, lungs disorder, then the poisoning, cancer, multiple fracture. This is a different types of risks. They are given 3 types of risks, means minor risks, major risks, or middle. Okay, also given health hazards. Okay, health regarding problems like a chemical, physical, biological, ergonomics. Okay, ergonomics means आपण बघितलं की कोणतं वेट लिफ्ट करत असताना दॅट इज ergonomics. केमिकल म्हणजे सपोज कंपनी रिगार्डिंग कंपनीमध्ये कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जर केमिकल यूज केलं जात असेल तर त्या केमिकल रिगार्डिंग पण आपल्या प्रिकॉशन इम्पॉर्टंट असतात. मग त्याचा फर्म्स असतील, डस्ट असेल, स्मोक असेल. ओके, केमिकल कंपन्या पण असतात किंवा काही मटेरियल असे असतात की त्यांना केमिकल मध्ये मिक्स केलं जातं. ओके, मग तिथे वेपर, गॅसेस, स्मोक, फर्म्स, दॅन डस्ट या डिफरंट टाइप्स ऑफ काय असतील, हे पोल्युशन असतील किंवा त्या रिगार्डिंग काही केमिकल असतील. मग सपोज त्या केमिकलचा डस्ट असेल, स्मोक असेल, स्मेल असेल त्या केमिकलची, त्यानंतर त्या केमिकल पासून काही गॅसेस, अनवॉन्टेड गॅसेस क्रिएट होत असतील, त्याचं वेपर असेल. मग ते सपोज जो वुमन बॉडी असेल त्या वुमन बॉडीला त्या गॅसेसमुळे, त्या स्मोकमुळे, त्या केमिकलच्या डस्टमुळे काही इंजुरी होऊ शकते, हेल्थ इंजुरी, हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यासाठी आपण नोज, हँड ग्लोव्ज, हेल्मेट, जे सेफ्टी फीचर्स आहे ते आपण तिथे देन फिजिकल, नॉईज, व्हायब्रेशन, सिंपल फिजिकल. कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कोणतीही इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये प्रोडक्शन कोणत्याही टाईपचं असेल तिथे वर्क करत असताना हे पॉइंट्स तिथे असतातच. लाईक नॉईज असतं, व्हायब्रेशन असतं, टेम्परेचर, रेडिएशन, प्रेशर, स्ट्रेस, हे सर्व पॉइंट त्या कंपनीमध्ये हे असतातच. दॅट इज अ फिजिकल हॅझार्ड, मीन्स हेल्थ प्रॉब्लेम. नॉईज, कंपनीमध्ये कुठे नॉईज असेल त्या नॉईजमुळे एखाद्या पर्सनला हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतो. व्हायब्रेशनमुळे, तिथल्या टेम्परेचर, काय प्रोडक्टच्या रेडिएशनमुळे, प्रेशर किंवा कंपनी स्ट्रेस, वर्कलोड स्ट्रेस, यामुळे फिजिकल प्रॉब्लेम त्या पर्सनच्या हेल्थमध्ये होऊ शकतात. मीन्स केमिकल अल्सो, फिजिकल अल्सो. बायोलॉजिकल मीन्स व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस, दिस इज अ बायोलॉजिकल. देन फोर्थ वन इज एर्गोनॉमिक्स. सिंपली आपण केमिकल बघितलं, फिजिकल बघितलं, बायोलॉजिकल, आणि लास्ट वन इज एर्गोनॉमिक्स. सिंपल एर्गोनॉमिक्स मीन्स काय, की जे आपण कंपनीमध्ये वर्क करतो, एखादं वर्क आपण लिफ्ट करत असेल, वेट असेल, ते वेट आपण लिफ्ट करत असेल, ते लिफ्ट करताना प्रोसिजर आपण बघितलं की कसं लिफ्ट केलं पाहिजे. बाय यूज द युअर नी अँड लेग, त्याच्यावर रेस्ट करून आपण ते लिफ्ट केलं पाहिजे. जर आपण बॅकनं जर लिफ्ट केलं तर आपल्याला बॅक पेन होऊ शकतो किंवा काही हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे लिफ्टिंग, रिपिटेटिव्ह मोशन, प्रेशर, मॉन्टिनी आणि फॅक्टीज या डिफरंट टाइप्स ऑफ क्रायटेरिया दिले, त्याचं आपल्याला पूर्णपणे अवॉइड करावं लागतं. नाऊ अवर जॉईंट्स मोटो, हेल्थ, सेफ्टी अँड इन्व्हायरमेंट. ओके, कंपनीचं काय असतं, तीन. हेल्थ कोणाची इम्पॉर्टंट आहे, वर्करची. सेफ्टी कोणाची इम्पॉर्टंट आहे, मशीन असेल, मॅनेजमेंट असेल आणि वर्कर असेल. कारण की वर्कर जर हेल्थी असेल तर कंपनीचा प्रोडक्शन रेट हा इन्क्रीज होणार आहे. ओके, द मशीन वरती सेफ्टी फीचर कंपनी प्रोव्हाइड दिले तर कंपनीची ग्रोथ, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणारच होणार. पण कंपनीमध्ये ऍक्सिडेंट होणार नाही, कारण कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झाला तर कंपनीचा जे प्रोडक्ट असतो त्या प्रोडक्ट रिगार्डिंग किंवा कोर्ट केसेस असतात, यामुळे कंपनीचा लॉसेस होतो. दॅन एन्व्हायरमेंट, जे पण आपण कंपनीमध्ये प्रोडक्शन करतो, मी ती केमिकल कंपनी असेल, फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टर मधली कंपनी असेल, त्याच्यापासून जे इन्व्हायरमेंटल मध्ये इफेक्ट होतो, काही इन्व्हायरमेंटला काही पण प्रॉब्लेम होत असेल, मग त्याच्या जे रॉ मटेरियल्स असतील त्या रिगार्डिंग ते डिस्पॉल्व केले गेलं पाहिजे. ते पॉईंट इम्पॉर्टन्स, म्हणजे 3 पॉईंट खूप इम्पॉर्टन्स आहे सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये. हेल्थ for worker, safety also for worker, and environment means health, safety and environment. Okay, now 10 commented for safety. Okay, they are given different 10 safeties. यूज प्रॉपर प्लग्स. सिंपल आहे की कोणत्या प्रोडक्शन लाईन वर्क करत असताना पोस्टनुसार वर्कर असेल, सुपरवायझर असेल, तिथे काही सेफ्टी नॉर्म्स प्रोव्हाइड केलेले असतात. कलर कोड मध्ये पण ते इंडिकेट केलेलं असतं. तिथे प्रेझेंटेशन सेमिनार पण दिलेला असतो की कोणत्या मशीनवर कोणत्या प्रकारचं वर्क असतं, कुठे ऍक्सिडेंट जास्त क्रिएट होऊ शकतो, त्याचे प्रिकॉशन कसे आपण घेतले पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशन्स. त्या रिगार्डिंग काही पॉईंट्स. सेफ्टी, यूज प्रॉपर प्लग्स, नो हँड टूल्स विच इज नॉट डबल इन्सुलेटेड इन यूज, नो जॉईंट ऑफ. सिंपल आहे, आपण सपोज टेस्टर असेल किंवा हॅमर कोणताही पण यूज करतो, त्याला इन्सुलेशन असतं. म्हणजे सपोज इलेक्ट्रिकल चे बोर्ड असतील, त्या बोर्डमध्ये आपण जर काही तिथे मेंटेनन्स करत असेल तर जो पण आपण इक्विपमेंट यूज करतोय त्याला इन्सुलेशन असतं.
जर त्या प्रोडक्टचा त्या मेटलला इन्सुलेट केलेलं असतं तेव्हा आपण तो यूज करतो, त्यामुळे जो करंट असतो तो आपल्याला पास होत नाही. बट त्या इन्सुलेटरला, ज्या मेटलला जर इन्सुलेशन नसेल, ओके, प्रोटेक्शन नसेल, तर ते यूज नाही केलं पाहिजे. दॅन नो जॉईंट ऑफ वेल्डिंग लीड अनइन्सुलेटेड, नो डायरेक्ट कनेक्शन फ्रॉम द स्विच बोर्ड. बघा, काय डायरेक्टली आपण फक्त डीसी एसी करंट बघितलेच आहे, पण काही बोर्डला डायरेक्टली जास्त व्होल्टेज त्या बोर्डमध्ये आपण डायरेक्टली जे आपलं 11 केव्ही थ्रू आणलेलं असतं तिथे पण आपण बघितलं असेल की व्होल्टेज कोणत्या लेवलचं आहे, कनेक्शन कसं आहे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नो वेल्डिंग सेट प्रॉपरली अर्थिंग, no man working without wearing PPE, then no fire extinguisher is overdue to testing, no empty fire buckets. सिंपल वर्क करत असताना ह्या काही नॉर्म्स आहे, म्हणजे काही कंपनीच्या काही पॉइंट्स आहे, या पॉइंटनुसार तिथं वर्क करावं लागतं. नो वेल्डिंग वर्क इज फिनिशिंग शॉप विदाउट द प्रॉपर सुपरविजन अँड विदाउट द टॉकिंग प्रिकॉशन. सिंपल आहे, आपण इमेज बघितली, मशीन वर्क करत असताना जो पर्सन वर्क करतोय त्याच्यासोबत आपण दुसरा जो पर्सन असेल त्या वर्करने त्याच्यासोबत टॉकिंग नाही केलं पाहिजे. ओके, त्यामुळे काय होतं, जो वर्कर असतो, ज्या मशीनवर वर्क करतो, त्याचं काय होतं, माइंड हे डिस्टर्ब होतं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे ऍक्सिडेंट तिथे क्रिएट होऊ शकतो. नो ग्राइंडिंग मशीन, सर्क्युलर सॉ वर्किंग एक्सेट्रा विदाउट प्रॉपर गार्ड. ग्राइंडिंग मशीन असेल, वेल्डिंग मशीन असेल, कटिंग मशीन आहे, तिथे प्रिकॉशन विथ प्रिकॉशनच आपण तिथे वर्क केलं पाहिजे, विदाउट प्रिकॉशन तिथे वर्क केलं नाही पाहिजे. दॅन last one is a no wire ropes chains over due to testing in use. Okay, this is the 10 safety features. See, to reduce the practice at shop floor by use on bicycle for material handling easily and safely. मग आपण जे कंपनीमध्ये आपण बघितलं की स्मॉल रोबोट्स असतील किंवा लिफ्टिंग साठी ट्रॉलीज असतील किंवा मशीन असेल, आपण ते लिफ्टिंग साठी यूज करतो. बट एखादं मटेरियल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर शिफ्ट करण्यासाठी आपल्याला त्या मटेरियल शिफ्ट करताना कोणता हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट नाही झाला पाहिजे, मिनिमम टाइम मध्ये ते मटेरियल शिफ्ट झालं पाहिजे. ओके, आणि ते इझिली आणि सेफ्टी शिफ्ट झालं पाहिजे. त्या रिगार्डिंग आपण ते प्रिकॉशन्स आणि त्या टर्म्स तिथे अप्लाय केल्या पाहिजे. नाऊ सुपरवायझर रोल्स इन सेफ्टी. सिंपल आहे, वर्कर जे असतात, वर्करला सेफ्टी आपण रिगार्डिंग आपण इन्स्ट्रक्शन दिले असतात, त्या रिगार्डिंग ते इन्स्ट्रक्शन यूज करतात. पण सुपरवायझरचा जो असतो, त्या सुपरवायझर रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो फॉर सेफ्टी, यासाठी की जो वर्कर असेल तो प्रॉपरली सेफ गार्ड यूज करतो किंवा नाही, जे सेफ्टी फीचर कंपनीने दिलेले आहेत ते तिथे कुठे पुट केले जातात किंवा नाही, त्यासाठी सुपरवायझरला पण काही रूल्स असतात. त्यासाठी कोणकोणते, मग नॉलेज फॉर सेफ्टी पॉलिसी, सेफ्टी रिगार्डिंग ज्या पॉलिसी असेल त्या वर्करला इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे, इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. इन्शोर द सेफ्टी इन डेली वर्क कल्चर. डेली आपण त्या मशीनवर जो पर्सन वर्कला जातोय तो ऑब्झर्व केला पाहिजे की त्यांनी सर्व प्रकारचे ग्लोव्ज असतील, हेल्मेट असेल, गॉगल्स असतील, शूज प्रॉपरली वेअर केले आहे किंवा नाही. वेस्ट डिस्पॉल, गुड हाऊसकीपिंग. जे कंपनीमध्ये मशीनवरती जे तुमचं आलं मटेरियल कटिंगचे जे बर असते, प्लेट असतात, त्या प्रॉपरली मशीन आपण क्लीन केलं आहे किंवा नाही ते पण चेक करणं वर्करची ड्युटी असते, सुपरवायझर ड्युटी असते. रिपोर्टिंग ऑफ ऍक्च्युअल कॉज ऑफ इंजुरी. जर एखाद्या पर्सनला स्मॉल इंजुरी झाली तर त्यांनी लगेच रिपोर्टिंग केली पाहिजे सुपरवायझरला, सुपरवायझरने पुढे प्लांट हेडला. सेफ मटेरियल हँडलिंग, मोटिवेशन टू स्टाफ. सुपरवायझर वर्करला मोटिवेट केलं पाहिजे की कोणतं मटेरियल हँडलिंग करताना कशी सेफ्टी यूज केली पाहिजे. सपोर्ट हेल्प इन द वर्क टू स्टाफ, ट्रेनिंग टू अंडर ट्रेन स्टाफ. जे अंडर ट्रेन स्टाफ असेल त्यांना, जे ट्रेनिंग स्टाफ असेल त्यांच्यासोबत पुढे इन्फॉर्मेशन देऊन ट्रेन केले गेलं पाहिजे. इन्शुअर द यूज ऑफ द पीपी बाय स्टाफ, व्हॅल्युएबल सजेशन्स, सेट द एक्झाम्पल of safety corrective actions. Okay, this is a different types of points for the supervisor role in a industry. Okay, this is a different types of roles for a supervisor. Okay, now we completing the supervisor roles in a safety. Also we complete the safe workplace, working condition means a good layout, reduction in noise level. Now we discussing the what is the physical condition. Already we know the what physical condition means. Good ventilation in a industry, company provide a good ventilation and height of working place, proper flooring, cleanness and oil. This is a physical condition. And safe material handling, simply what is a safe material handling?
This is safe material handling. Material and machinery like hose, crane, lift should be maintained properly with the proper handling device like the worker can be avoided. Housekeeping has to be good. Safety is while handling things. Separate the passing need to the maintain for the equipment and main सांगितलं सेफ्टी हँडलिंग मटेरियल मशीनवरचे बर्स असतील काही डस्ट असेल ती प्रॉपरली क्लीन केली गेली पाहिजे. देन पर्सनल प्रोटेक्शन डिव्हाइस सिम्पली पर्सनल प्रोटेक्शन डिव्हाइस फॉर वर्कर इज अ गॉगल्स हेल्मेट gloves, apron, safety shoes, and safety belt. This is the very important personal protection device. Then machine should be not repaired while they are used by workmen. All the tools and equipment should be kept at the proper place. मशीन टूल्स जे यूज करतो मेंटेनन्स साठी प्रॉपर सपोज स्पेअर असतील स्पेअर पार्ट असतील आपण तिथे यूज केल्यानंतर ते प्रॉपरली त्याच्या प्लेसवर आपण रेस्ट केले पाहिजे. सपोज मशीन मध्ये एखादा पार्ट जर तिथे रिमेनिंग असेल तर ऍक्सिडेंट हा क्रिएट होऊ शकतो. दिस इज अ सिम्पल थिंग. वर्कर शुड बी ट्रेन अँड एज्युकेटेड फॉर करेक्ट प्रोसिजर सेफ्टी प्रिकॉशन्स. Constant warning should be given in a different way. For example, message should be displayed at the different place. Safe activity in an organization. Also, good housekeeping means cleanliness is a very important. Maintain the building, work area, rest area, equipment, machinery tools. This is the housekeeping. Okay, this is the different types of good housekeeping, cleanness. Next one is a general measure means good housekeeping involved clean and neat working place, clean and proper passage, properly arrange the material, proper emulations, clean the roads. This is the housekeeping work. Now next is the safety procedure. Company are provided to how to take a safety procedure. Okay, safety procedure. Only we read the what is the safety procedure. Increasing the rate of productivity, reducing the production cost. म्हणजे जर सेफ्टी प्रोसिजर कंपनीमध्ये यूज केल्या आणि तिथे कोणताही ऍक्सिडेंट हा क्रिएट झाला नाही तर कंपनीला तो बेनिफिट असतो आणि कंपनीची प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ ही ऑलवेज इन्क्रीज असते. मीन्स द कॉन्फिडन्स लेवल ऑफ वर्कर इन्क्रीजेस, वर्क गेट डन सेफ्टी अँड स्मूथली. Then also the proper working method considering safety, right people doing right or simple आहे. जो ट्रेनिंग वर्कर असेल त्यालाच त्या जी मशीन असेल जे मशीन डिफिकल्ट असेल त्या मशीनवर हा ट्रेनिंग वर्करच आपण प्लेस केला पाहिजे. सेफ्टी इंस्ट्रक्शन अँड ट्रेनिंग means safety instruction should be written and related symbol should be 3 unsafe areas. A safety programs they are given different types of safety program means तुम्ही जर कंपनीमध्ये बघितलं कुठे इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल किंवा मशीन असेल तिथं वॉर्निंगचा बोर्ड आपण तिथे यूज केलेला असतो की इथे डेंजर्स वॉर्निंग म्हणजे आपण ते इंडिकेट केलेला असतो की इथे काहीतरी आपण इंडिकेट करतो की इथे वॉर्निंग मीन्स लेझर इन यूज डू नॉट लुक डायरेक्टली ऍट द लेझर बीम या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिले असतात. दॅट इज अ सेफ्टी प्रोग्राम्स मीन्स डेमॉन्स्ट्रेटिंग इज अ प्रॅक्टिकली बाय डिस्ट्रीब्युटिंग पॅन्थॉन्स. देन प्रिंटिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे सिम्बॉल्स असतात कंपनीमध्ये तुम्ही बघितलं किंवा आपल्या डेली लाईफमध्ये पण तुम्ही बघितलं एमएससीबी असेल किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय असेल किंवा मशीन असेल त्या मशीनवर वॉर्निंग किंवा डेंजर असं दिलेलं असतं आणि त्या इन्स्ट्रक्शन तिथे लिहिलेल्या असतात. ओके, त्या रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन तिथे लिहिलेल्या असतात बाय गिव्हिंग अ लेक्चर और सेमिनार ऑन सेफ्टी बाय कंडक्टिंग सेफ्टी कॉन्टॅक्ट. देन प्रिंटिंग इन्स्ट्रक्शन दिलेले असतात सिम्बॉल्स ऑन वॉल हे डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन असतात. देन फिक्सिंग सेफ्टी स्टँडर्ड्स मीन्स सेफ्टी गार्ड्स आणि इन्स्पेक्शन ऑफ सेफ्टी इक्विपमेंट्स. ओके, देन मेथड ऑफ कंट्रोलिंग इन्स्टॉल सिलेंड्रिकल ऑफ CO2 सिंपल. जर तिथे बर्न होत असेल तर कंपनीमध्ये तुम्ही बघितलं असेल ऑर्गनायझेशन असेल किंवा कंपनी असेल त्या मशीनच्या ठिकाणी एक सिलेंडर CO2 गॅस सिलेंडर प्लेस केलं असतं फॉर द कशासाठी बर्निंग. तिथे जर काही बर्न झालं तर तिथे आपण ते कंट्रोल करण्यासाठी वी आर युझिंग द इन्स्टॉल द सिलेंड्रिकल ऑफ CO2 गॅस. कीप द एक्सप्लोजिव्ह मटेरियल सेफ्टी वेअर सेफ्टी चेक सेफ्टी इक्विपमेंट पिरियडली. ओके, कंटिन्युअसली मंथली वीकली आपण ऑडिट केलं पाहिजे की सेफ्टी ज्या प्रोसिजर आहे त्या फॉलो केल्या जात आहे किंवा नाही. आणि ऑल्सो यू नो टाइप्स ऑफ फायर हॅझार्ड्स लाईक थर्मल रेडिएशन, स्मोक, देन vessel venting. This is the different types of fire hazards. Okay, we complete the
Safety procedure in a company, they are given different types of safety also given. Now in this unit there are remaining 2 points. First one is a file drills and next one is a वर्क परमिट. ओके, दोन ह्या युनिट मध्ये आपण सेफ्टी मॅनेजमेंटचे पॉइंट्स कव्हर केलेले. दे आर गिवन डिफरंट टाइप्स ऑफ सेफ्टी, व्हॉट इज द कंट्रोल मेथड, व्हॉट इज द मेथड फॉर फायर कंट्रोल, then also the safety procedure also given, what is the preventive precaution in a company and which types of precaution, fires, hazards, then the what is the different types of working condition like a good layout, reduction in noise level, then machine safeguard, physical condition, safe material handling also given, personal protection device, safe activity in organization, and the most important is a good housekeeping and safety procedure. Okay, आपण सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये काही पॉइंट्स होते, पॉइंट्स कंप्लीट केलेले. या सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये फक्त 2 पॉइंट्स हे रिमेनिंग असेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये फायर ड्रिल्स जो पॉइंट असेल तो आपण पॉइंट कव्हर करणार आहे आणि तो पॉइंट कव्हर झाल्यानंतर आपलं जे युनिट नंबर 4 असेल ते एंड होईल. ओके, दिस इज अ व्हेरी स्मॉल युनिट. ऑलरेडी वी डिस्कस द एक रिव्हिजन घेतोय की आपण 2 लेक्चर मध्ये लास्ट 2 ते 3 लेक्चर मध्ये सेफ्टी मॅनेजमेंट रिगार्डिंग कोणते पॉइंट्स कव्हर केले आणि ह्या मॅनेजमेंट मध्ये 2च आणि वर्क परमिट. म्हणजे सपोज वर्क परमिट म्हणजे कंपनीला गव्हर्नमेंट ऑथराइज स्टेट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्यांच्याकडून परमिट दिलं जातं त्याच्यासाठी, त्या रिगार्डिंग ते पॉइंट्स असतील. ओके, आता आपण ते नेक्स्ट लेक्चरला 2 पॉइंट कव्हर करणार आहे. फक्त आता 5 मिनिटांमध्ये आपण जे 3 लेक्चर मध्ये पॉइंट कव्हर केले त्याचे एक रिव्हिजन घेतोय. ओके, firstly we discussing the safety management needs. Okay, they are given different types of need for the creating awareness among the employee about the surrounding in which they are the working. This is the safety management and needs. Also we discuss the types of accident are minor, serious, near accident, no damage, only small injury. This is the types of accident also given. And we taken the effect of industrial accident on society, like a worker means industrial accident make a big impact on the nearby society. The person who injured is the losing the hand, leg, finger. This is the different types of effect. Now also we discussing the cause of effect. They are given the different types of accident, like a accident because of worker, accident because of management, accident due to layout working place, accident because of a natural desire, taking shortcuts. Accident because of worker mean taking shortcuts, poor housekeeping, mental disturbance, poor planning. This is a different point for accident because of worker. And accident because of management, lack of training to worker, equipment for safety are not provided. Okay, this is the safety. Do not try to stop the rotating drills machine with the hand. Okay, this is the safety procedure and safety conditions like electrical causes. And also we discussed the types of industrial accident, machinery accident, non-machinery accident. Means machinery accident is because of insufficient safeguard, like a safety procedure, belt and gear, etc. Okay, belt and gears. This is the safety guards. Non-machinery accident are age of person, work experience, physical condition, rate of production, atmospheric condition. This is the types of industrial accident. And we also completing the general safety. They are given a different types of safety, like a safe workplace and working condition means good layout, reduction in noise level. Then the machine safeguard means should be provided the solution. Okay, physical condition means good ventilation and height of working place, proper flooring of cleanness, oil free. Then also we use the safe material handling, housekeeping are to be good. Personal protection device, which types of personal protection device for worker, goggles, helmet, gloves, apron, safety shoes, and safety belt. This is the different types of protection device. Then housekeeping is a building, work area, rest area, equipment, machine tools. Then next is a safety procedure. Okay, what is the safety procedure? The safety help reducing the rate of accident, even the avoid them. Safety promote the productivity because of following reasons. Means increasing rate of production, reducing production cost, reducing damage to equipment and machinery. Okay,
This is the safety procedure. Now we completing the safety procedure and method of fire control. They are given method of fire control. For example, install the cylinder of CO2 gas. Okay, install the cylinder of CO2 gas. Keep provision of water for powering on fire. Keep explosive material safety, wear safety, or to avoid the burns. Check safety equipment periodically, means weekly, monthly, or 6 months, 3 months. Okay. Also, the types of fire is thermal radiation, smoke, then the vessel venting. Okay, this is the different types of safety procedure. Now, next lecture we discuss on the what is the fire drills, advantage of fire drills, how to respond the fire alarms, work, then the activity of after fire drills, and the work permit. Okay, this is the last 2 point, means there are also given types of work permit, means hot work permit, cold work permit, electrical permit, ground disturbance permit, chemical handling permit. This is the different types of permit are given. Next lecture we discuss the fire drills and types of work permit.